चला विके विके प्रदर्शन आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बाहुबली श्यामबाई ढोणे यांच्याशी चला विके प्रतिष्ठान आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज जरा सहकार्य करा. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आपण लगेचच सामना सुरू करू. प्लीज जरा सहकार्य करा. चला रोहित जरा आवरायचं आपण. प्लीज जरा सहकार्य करा कारण का वेळ खूप सारा जातोय. जास्त आपण वेळ घेऊ नका. प्रेमनाथ तो लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चांगला संघ आपल्याला मात्र पाहायला मिळेल. रोहित आहेत, रोहित भोईर आहेत. चला आपण लगेच सामना सुरू करू. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अतुल पाटील गोलंदाज. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू पहिलाच बॉल आहे. मिस टायमिंग झाला मात्र कीपरने चूक केली कारण का झेल बनू शकले असते. एक चांगले फलंदाज पिंट्याचा पहिला झेल इथं सोडला जातोय कारण का सामना आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल कारण का दोन चांगले संघ आहेत. खुल्या गटातून चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स हे दोन्ही संघ देत असतात. अतुल दरम्यान अतिरिक्त बाउन्स आहे. स्क्वेअर चेंडू अवांतर धावाने संघाची धावसंख्या आता मात्र जाईल यावेळेस 1 ने पुढे. फलकावरती एकूण धावा येत नाही, 2 धावा.
2 धावा धापलकावरती येतात. अजून एक शॉर्ट पिच आहे, मात्र हा चेंडू यावेळेस खूप चांगला होता अतुलचा. अतुल पाटील मनप्राम संदपवरून बिलॉंग करत असतात. आमचे गोपाल बाबा मांगरोलचे हे सुद्धा आलेत. बाबा यायचं आपण, आपले स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. माझे आईचे पालखीला आईलो भंडारा उदलाला, माझे आईचे पालखीला आईलो चला सत्यवान, जरा आपण लवकर लवकर घ्या. सामना पण सुरू करायचा. अतुल गेम प्ले करा. चेंडू झालेत 2-2. का 2 चेंडू 2च धावा झाल्यात. तर रिमझिम पाऊस सकाळपासूनच आज मात्र सुरू आहे. कालच्या दिवसामध्ये ग्रामीण साठी आपण बघितलं, आजच्या दिवसामध्ये शहरी संघांचा आपल्याला खेळ पाहायला पडेल. या मैदानाच्या आतमध्ये अतुल चेंडू ऑन साइडला मोठा फटका येतोय. चांगल्या प्रकारची फलंदाजी, लेन खूप लवकर पिकअप केली आणि शेवटी फेकून दिले मिड विकेटला. पहिल्याच बॉलवरती झील सोडला होता. हा चेंडू यावेळेस कीपर बीट झाले. धावा तब्बल असतील 55 अंशापर्यंत अजून आलेला नाहीये. चेतन धावा किती? डिक्लर यस, डिक्लर 1 धावा आहे. आमच्याकडे लगेच तुम्ही इशारा करा जेणेकरून आमची गुणसंख्या लेखक लगेच धावा काउंट करतील. नऊ धावा धापलकावरती येतात. षटक क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान इथनं अतुल पाटीलचा वापर केला जातोय. विकी प्रतिष्ठान यंगस्टार. हा चेंडू यावेळेस फलंदाज बाद. मोठा विकेट कॅरी केला अतुलने, कारण का इथनं फलंदाज बाद होतील यावेळेस पिंड्या. पहिला षटका इथनं लागतोय सचिन 11 बिला टीमला. तर पहिल्या विकेटचं बटन पहिल्या षटका मात्र इथनं लागतोय सचिन 11 बिर्ला टीमला. चांगल्या प्रकारचा खेळ 2 टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो, कारण का डुंबली विभागातील काय खेळाडू आहेत, मलंगडी विभागातील काय खेळाडू आहेत, कल्याण शहरातील काय खेळाडू मात्र एकत्र आलेत.
मुकेश गायकर आपला 12वा पाठवा खेळाडू, जेणेकरून प्रत्येकी सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आहे. सर्वच खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाही, तर आपण जरा सहकार्य करा, कारण का काल ग्रामीणचा पूल होता तर 12 प्रतिनिधीची गरज नव्हती, मात्र आज आवश्यक येणं गरजेचं असेल 12वा खेळाडू. तर एका षटकाचा खेळ झाला कंप्लीट. पियुष भोईर आमच्यासोबत ऑनलाईन जॉईन झालं, आपले स्वागत आहे. फलकावरती 19 धावा इथे येतील. 9 धावा षटक क्रमांक झाला पहिलं कंप्लीट. अतुल पाटीलने पहिले षटक फेकले, नाणेफेकीचा कौल या दरम्यान जिंकला मैदानाच्या आतमध्ये. विकी प्रतिष्ठान यंगस्टार प्रेम नातवते संघाचे संघनायक. सेकंड ओव्हर आहे. अमर ठाकूरचा पहिला चेंडू दरम्यान अवांतर धावा असतील 1+1. एकूण 2 धावा. ग्रामीणचा बाहुबली अमर ठाकूरचा पहिला चेंडू खराब येतोय. 1+1. एकूण 2 धावा. विके प्रतिष्ठान विक्रांत प्रतिष्ठान यंगस्टार चांगल्या प्रकारचा खेळ या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एक चांगला संघ विक्रांत प्रतिष्ठान चेंडू ऑन साइडला पूल केला जातो. तिकडे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येणार, चेंडू उसरणार, फेकण्यात थोडासा वेळ जातो. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, तर फक्त एकच धाव. प्रतिमेश सुद्धा येत आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता दरम्यान नो बॉल. 1+1. एकूण 2 धावा. पलकावरती एकूण धावा इथनं 2 जातील पुढे. 14 धावा पलकावरती येत आहेत. विक्रांत प्रतिष्ठान यंगस्टार असा हा संघ. प्रतिमेश पाटील सध्या त्याने ऑनर असतात, टीमच्या पॅकर्स असतात, मात्र आज थोडासा उशीर झाला त्यांना. ते सुद्धा येत आहेत. हा चेंडू प्रॉपर टायमिंग झाला. ऑन साइडला मोठा फटका आहे. चांगल्या प्रकारची फलंदाजी लांगला क्लिअर करून लांग बिग वे षटकार. 6 धावा. गुड शॉट. दरम्यान डॉट बॉल येतोय. षटकाराच्या नंतर कमबॅक खूप चांगला झाला. फलकावरती एकूण धावा इथं येतील. या दरम्यान 20 धावा. 2-0. 20 धावा धापलकावरती. त्या षटक क्रमांक यावेळेस मार्गच असताना या दरम्यान इथनं दुसरं षटक आहे अमर ठाकूरचा. मुकेश गायकर. मुकेशसाठी हा चेंडू थोडासा शॉर्ट पिच होता, मात्र प्रवीण थोडेसे बीट झाले. बॅकअपसाठी खेळाडू खूप वेगाने येतील. करण
तोपर्यंत अजून 2 धावा आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 झाली पुढे डबल 2. 22 धावा पलकावरती येत आहेत. चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ दोन टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एका बाजूने सचिन 11 बिर्ला तर दुसऱ्या बाजूने विक्रम केने प्रतिष्ठान यंग स्टार आहे. सर्व यंग खेळाडू आहेत. चांगला खेळ शॉट पिच होता पुल करण्याचा प्रयत्न केला तर यावेळेस नियंत्रणामध्ये नव्हते. तोपर्यंत धाव नाही. धावसंख्या स्थगित. धावसंख्या दापालकावरती इथनं येत आहेत 22 धावा. आपण थोडासा वेग कमी घ्या. अजून एक शॉर्ट पिच बॉल होता. चेंडू डिक्लेअर झोनला जातोय. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली अजून 1 ने पुढे 23. 23 धावा पलकावरती येत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं अतुलने चांगल्या प्रकारचा खेळ करण्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. अतुलने तब्बल 9 धावा खर्च केल्या. मात्र अमरने या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या. आमची गुणसंख्या आम्हाला माहिती देतील. 14 धावा खर्च केल्या आणि एकूण पलकावरती धावा इथने येतील. या दरम्यान 23 धावा दापालकावरती 2 षटकाचा खेळ झाला कंप्लीट. यस डीजे तो 2 षटकाचा खेळ झाला कंप्लीट. 2 षटकाच्या अखेरीस पलकावरती एकूण धावा येतील 23 धावा. आता मध्ये प्रथमेश पाळी षटक फेकतील. विक्रांत प्रतिष्ठान यंग स्टार विपक्ष सचिन 11 बिर्ला. शॉर्ट पिच होता. माझं पावसाचं सुद्धा आगमन होतोय कारण का पावसाळी स्पर्धा आहे. रबरबोटची स्पर्धा ज्या आज आपल्यामधून आज ज्या निघून गेल्या त्यांची आठवण म्हणून दरम्यान जनाबाई दिनेश कावळे यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक या स्पर्धेचे लाडके आयोजक रामदास शेठ डोणे यांच्या माध्यमातून स्पर्धा. अजून एक शॉर्ट पिच चेंडू होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. अचूक पिकअप खूप आहे चेंडूमध्ये. खूप चांगली लेंथ आहे आणि रबर बोटीवर सराव सुद्धा मात्र खूप सारा करत असतात प्रथमेश आणि त्याचाच बेनिफिट होत असताना अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी होती. अफलातून गोलंदाजी. जागेवर खेळण्याचा प्रयत्न आणि पूर्णपणे थांबून ठेवला फलंदाजाला कारण का पावसाचं आगमन झालंय आणि या चांगल्या पावसामध्ये एक चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स आपल्याला इथनं पाहायला भेटतोय. प्रथमेशच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची इथनं गोलंदाजी कारण का लेन खूप चांगली आहे आणि एके बाजूने 2 षटकांमध्ये तब्बल 23 धावा होत्या. जेव्हा प्रथमेशने सुरुवात केली तेव्हा 23 धावा होत्या. मात्र आतापर्यंत 3 चेंडू संपलेत आणि एकही धाव दरम्यान येत नाहीये. यावेळेस 6 चेंडू प्रॉपर टायमिंग झालं. चेंडू झाल सीमेशी पलीकडे. षटकार 6 धावा. गुड शॉट. बाबीशे मधून षटकार. यावेळेस हा चेंडू पंचांना लाईन बघावी लागेल. पंचांचे यावेळेस चेतन डोणे आहे. छत्रीचा वापर थोडा पण कमी करा. पावसाळी स्पर्धा आहे. यावेळेस कीपरकडनं चूक झाली. धाव एक असेल. एका धाव्याने संघाची धावसंख्या जाईल. या दरम्यान 1 ने पुढे पलकावरती 1 धावा इथनं येतील. या दरम्यान 32 धावा. आमचे शैलेश डोणे गुणसंख्या लेखक आहेत. आमच्या सोबत जॉईन झालेत. सतीश सुद्धा आहेत. खूप सारी मेहनत कालची सतीशने घेतली होती खास करून या मंडपासाठी.
तर पलकावरती एकूण धावा येत येतील 32 धावा. षटक क्रमांक मार्गाचा असताना तिसरं गोलंदाज प्रथमेश पाटीलचा वापर षटकामध्ये केला जातोय. विक्रांकने प्रतिष्ठान यंगस्टार यंग खेळाडू आहेत. प्रत्येक खेळाडू मात्र ग्रामीण संघातनं खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करत असतो. तर आज खुल्या गटातनं खेळत असताना एक चांगल्या प्रकारचा खेळ या मैदानाच्या आतमध्ये दाखवण्याचा प्रयत्न. चेंडू अतिरिक्त बाउन्सर आहे. मात्र पंचांचा इशारा आमच्या गडाला स्फेअर चेंडू अवांतर धाव. चेतन डोणे आहेत आमचे मेन पंच. सुलेक्ष पंच विशाल आहेत. फलकावरती एकूण धावा येत येतील. या दरम्यान डबल 3 33 धावा दहा फलकावरती येतात. फर्स्ट इनिंग आहे. नाणेफेकीचा कौल जिंकला विक्रांकने प्रतिष्ठान संघाच्या संघनायकाने. प्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय. हा चेंडू प्रॉपर टायमिंग झाला. चांगल्या प्रकारची फलंदाजी. लेन खूप लवकर पिकअप केली आणि चेंडू जातो सीन. प्रेमनाथ पहिलाच बॉल आहे. अकोटा पाचा होता. ऑन साइडला डीप मध्ये जातोय. स्फोरलेकडे मग डिक्लेअर 2 धावा असतील. आता प्रेमनाथ बोरे सुद्धा प्रेमनाथ बोरे आले नाणेफेकीसाठी संघाच्या संघनायक म्हणून आले होते. तर 2 धावांनी संघाची धावसंख्या जाईल 2 पुढे. पलकावरती एकूण धावा 4-0 40 धावा. यावेळेस हा चेंडू ऑप्टराच्या माध्यमातून खेळले झील मात्र ड्रॉप झालाय आणि पंचांचा इशारा आमच्याकडे येतोय. 4 धावा. गुड शॉट. बघा ती गाडी कोणाची असेल, त्या गाडीचा मालक जर इथं अवेलेबल असेल तर त्यांनी गाडी लगेचच हलवायची येते. ती गाडी मात्र या दरम्यान पुढे पार्क करायची आणि इथनं स्वेर चेंडू असेल मात्र धावचीत फलंदाज बॉबी बाद. मी तसं करीन ना माझे दक्षूच लगीन करीन ना माझे दक्षूच. अजून एक इथनं मात्र फलंदाज होतील बाद. बॉबी या दरम्यान बाद होत्या. बाबूने चांगला प्रकारचा खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. रवी म्हात्रे बिग नेम चांगला खेळाडू आहे. गौरीपाडा संघाच्या माध्यमातून सध्या त्याने ग्रामीण मध्ये खेळत असतो. मात्र आज खुल्या गटातनं सचिन 11 बिर्ला संघाच्या माध्यमातून खेळत असताना चांगल्या प्रकारचा खेळ दाखवेल का
रवी म्हात्रे. तर दुसऱ्या बाजूला या दरम्यान आतापर्यंत मुकेश गायकरी चांगल्या प्रकारचा खेळ दाखवले. 2 षटकार मारले पलकावरती. एकूण धावा इथे येथील 44 44 धावा पलकावरती आतापर्यंत बनवल्या जात आहेत. अंतिम षटक आहे गोलंदाज प्रेमनाथ. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ठीक आहे. एक धाव मात्र काउंट केली नव्हती कारण का याच्या अगोदरचा चेंडू स्वेर होता. हा चेंडू यावेळेस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुकेश येथील मैदानाच्या बाहेर अजून एक सांघिक यश. रवी म्हात्रे स्ट्रायकरला फलंदाज. यावेळेस कुटप्पाचा बॉल होता मध्ये त्याच्यावरती मोठा फटका येत नाहीये. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या दरम्यान प्रेमच्या माध्यमातून केली जाते. 45 यावेळेस हा चेंडू रवीसाठी होता मात्र रवीला थांबणं सोपं नसते. झाली ओव्हर. एक चेंडू शिल्लक आहे. दरम्यान शेवटचा अंतिम चेंडू यावेळेस डॉट जातोय. तर 4 षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि 4 षटकाच्या खेळ पलकावरती एकूण धावा आपल्याला इथनं पाहायला भेटली. यावेळेस 50 कंप्लीट 51 धावा पलकावरती बनवल्या गेल्यात. आणि जिंकण्यासाठी 52 धावेची इथनं गरज असेल यंगस्टार विक्रांत प्रतिष्ठान या संघाला. तर यापुढील मॅच असेल आजच्या दिवसातील तिसरा सामना. आपण जाऊया अर्नी 11 विक्ट्री स्पोर्ट्स डोंबिवली विपक्ष राजा 11 डोंबिवली. या दोन टीम मध्ये चांगल्या प्रकारचा आपल्याला युद्ध पाहायला भेटेल कारण का दोन्ही डोंबिवली असे मात्र या दरम्यान विभागातील खेळाडू येतील. चांगल्या प्रकारचा या दोघांच्या मधून पाहायला भेटेल. दोन्ही संघाच्या संघाने लगेचच रिपोर्टिंग करायची. नाणेफेकीसाठी आपण लगेचच यायचे. सर सचिन 11 बिर्ला जास्त आपण वेळ घेऊ नका. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे बाळा. आपण लगेच क्षेत्ररक्षण लावा. लगेच लावायचं आपण क्षेत्ररक्षण प्लीज. चला फलंदाज सुद्धा पाठवायचे आपण लगेचच.
तर चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या आणि आपण सामना लगेच सुरू करूया. जिंकण्यासाठी इथनं धावांची गरज असेल. तर दोन आघाडीचे फलंदाज नितेश पाटील स्ट्रायकनला. पहिलाच बॉल आहे. पहिला बॉलवरती क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला नितेशने. पहिल्या बॉलवरती एक धाव येते. सामना आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा इथं पाहायला मिळेल कारण का 52 धावा. बेवनचा पहिला चेंडू खूप चांगला होता. लेफ्ट आर्म गोलंदाज हा चेंडू प्रेमनाथसाठी क्रॉस लाईन खेळले. तिकडे क्षेत्ररक्षक चेंडूवरती खूप वेगाने इथली सिंगल झाली. कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जाईल. तर नितेश कॉल करतायत फक्त एकच धाव हवी. एकच धाव असेल आणि एका धावाने संघाची धावसंख्या जाईल अजून एकने पुढे. पलकावरती एकूण धावा इथने येथील या दरम्यान 2 धावा. पलकावरती बेवनचा वापर मध्ये षटकामध्ये केला जातोय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. वेग खूप आहे. आदरांजली चषक 2017 रबर बोटची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. कालच्या दिवसामध्ये आपल्याला ग्रामीणचा खेळ पाहायला भेटला. हा चेंडू या दरम्यान मिस टायमिंग आहे. मात्र जवळपास खेळाडू कोणच नव्हते. नोमॅस लाईनला चेंडू पडला गेला. तोपर्यंत अजून 2 धावा येत आहेत आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या दरम्यान 2 जाती पुढे. पलकावरती एकूण धावा येतील 4 धावा. जिंकण्यासाठी 52 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच आपल्याला खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. शेवटपर्यंत संघर्ष पाहायला भेटेल कारण दोन्ही संघ खूप चांगले आहेत. दोघांकडे मात्र चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. गेम प्लॅन दोघे मात्र खूप चांगल्या प्रकारचे करतील. तर चांगल्या प्रकारची मॅच दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 4 धावा पलकावरती येत आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 52. फर्स्ट इनिंग मध्ये 51 धावा 50 कंप्लीट केली. 51 धावा बनवल्या गेल्या. चार धावा पलकावरती येत आहेत. बेवन नितेशसाठी हा चेंडू मात्र प्रॉपर टायमिंग होत. चेंडू डीप मध्ये तो आणला. तिकडे चांगला क्षेत्ररक्षक झाला. बॉबीकडनं चेंडूला एका ॲक्शननं उचलतील फेकतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या झाली 1 ने पुढे. 5 धावा पलकावरती येत आहेत. बनवायच्या असताना इथनं 52 धावा. 5 धावा पलकावरती. पहिल्या बॉलवरती सिंगल. सेकंड बॉलवरती सिंगल. तिसऱ्या बॉलवरती डबल आणि चौथ्या बॉलवरती फक्त आणि फक्त एकच धाव. बेवनने आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. गोलंदाजी खूप चांगली होते. हा चेंडू या प्रेमासाठी मिस टायमिंग आहे. जस्ट होते क्षेत्ररक्षक. झेल मात्र पकडला जाईल. गुड कॅच. चांगल्या प्रकारे झेल पकडला जातो आणि पहिल्या विकेटचा बदल. पहिला झटका विक्रांत किनी प्रतिष्ठान. डीजे चांगलं संगीत भालोबाईचं नाही का बाजूने चांगल्या प्रकारची गोलंदाजी. बेवनचा हा चुनितेसाठी या दरम्यान ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मध्ये चेंडू आणि बॅट संपर्क तेवढा येत नाहीये. आपल्यातून गोलंदाजी कारण का पूर्णपणे बांधून ठेवले. एकही मोठा फटका
आपण षटकामध्ये बघितलं नाही, कारण का याचा आपण श्रेय पूर्णपणे बेवनला दिलं जाईल, कारण का बेवनने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. 52 धावांचा पाठलाग, लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथनं पलकावरती धावा फक्त आणि फक्त 5 धावा येतात. म्हणजे आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी इथनं या दरम्यान पाहायला भेटते आपल्याला. सचिन 11 बिर्ला विपक्ष विक्रांतने प्रतिष्ठान डोंबिवली यंगस्टार. या दोन टीम मध्ये एक चांगला संघर्ष सुरू आहे. 52 धावांचा मत लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्या. या दरम्यान इथनं 5च धावा येतात. सेकंड ओव्हरला सुरुवात होतीये. चेंडू या दरम्यान डावा स्टिकच्या बाहेरून जातो. स्पेअर चेंडू येईल. अवांतर धावाने संघाची धावसंख्या अजून जाईल 1 ने पुढे. पलकावरती एकूण धावा इथने येतील. या दरम्यान 6 धावा पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केला बेवनने. इथनं या दरम्यान या षटकामध्ये पहिला बॉल चुकीचा होता. अजून एक धाव अमोल पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. अमोल आणि नितेश एका भागीदारीची गरज आहे. इथं चांगल्या प्रकारचं काही करावं लागेल. मोठ्या फटक्यांची गरज आहे, कारण का आक्रमण जो केला होता फर्स्ट इनिंगमध्ये सचिन 11 बिर्ला टीमने, त्याच प्रकारचं आक्रमण करावं लागेल. या सामन्यामध्ये जर शेवटपर्यंत संघर्ष करायचा असेल तर इथनं या क्षणाला मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. नितेशसाठी हा शॉट पिच ऑनसाइडला पुल करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झालाय. जेल कल क्षेत्राशक येतील, चूक नसेल. 1 विकेट डाऊन. फलंदाज बाद. मोठा झटका मैदानाच्या आतमध्ये विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली संघाला. चल नेक्स्ट मॅचची नाणेफेकी केली जाईल. त्या नाणेफेकीसाठी आपण लगेच जायचे आहे. चेंडू अमोलसाठी ऑप्ट्राच्या माध्यमातून अमोल खेळले. क्षेत्रक्षण चेंडूवरती खूप वेगाने येतील. थोडेसे मात्र मिस खराब क्षेत्रक्षण झालं. तोपर्यंत अजून इथने 2 धावा येतील आणि 2 धावाने संघाची धावसंख्या जाईल 2 ने पुढे. पलकावरती एकूण धावा इथने येतील 9 धावा. विक्री स्पोर्ट डोंबिवली विपक्ष राजा 11 डोंबिवली असे 2 संघ असतील पुढच्या सामन्यासाठी सज्ज असतील. चांगला खेळ आपला आजच्या दिवसामध्ये शहरी विभागातून पाहायला भेटेल. अमोलसाठी हा चेंडू खूप चांगल्या प्रकारचा होता, कारण का गोलंदाजी खूप चांगली होती. वेगाने इम्प्रेस केलं जातोय. स्वतः मात्र या दरम्यान वीरेंद्र चेंडू ते जातील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या जाईल अजून 1 ने पुढे. इन डबल डिजिट 10 धावा पालकावरती येत आहेत. आजचा दुसरा दिवस आदरांजली चषक 2018 टू गो. प्रथमेश पाटील स्ट्रायकरला फलंदाज. चांगला खेळ करावा लागेल. मात्र हा चेंडू सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा होता. चेंडू डीप मध्ये जातोय मिड विकेटला. बेवन चेंडू खूप वेगाने आले. चेंडूची फेक चुकीची झाली. अवांतर धावा येतील. दरम्यान एकूण धावा असतील 3. 3 धावाने संघाची धावसंख्या अजून जाते 3 ने पुढे. पलकावरती एकूण धावा येत येतील. या दरम्यान 13 धावा बनवायच्या असताना 52. म्हणजे आतापर्यंत विचार जर केला तर थोडासा बाकपटला आहे. विके प्रतिष्ठान यंगस्टार डोंबिवली प्रथमेश
हा चेंडू प्रतिमेसाठी खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. दरम्यान षटक क्रमांक इथं संपला गेला दुसरं. 2 षटकाचा मात्र खेळ झाला कंप्लीट आणि 2 षटकाच्या खेच फलकावरती एकूण धावा बनवू शकला फक्त आणि फक्त 12 बॉलमध्ये 13 धावा मात्र बनवल्या गेल्या म्हणजे खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. विक्रांत प्रतिष्ठान डोंबिवली यंगस्टर संघाला इथनं मात्र एका भागीदारीची गरज आहे. इथनं मोठ्या फटक्यांची गरज आहे कारण का 52 धावा बनवायच्या असतील तर चांगल्या प्रकारचा खेळ अमोल पाडीलला आणि प्रतिमेश पाडीलला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 12 चेंडू 39 धावा बनवायचे असताना हा चेंडू मात्र या दरम्यान मिस टायमिंग शॉट आहे. झेल खाली यष्टीरक्षक फलंदाज. बाद होत आहेत. नवीन फलंदाज जातात मैदानाच्या मध्ये रोहित. प्रतिमेशकडनं मात्र खूप साऱ्या अपेक्षा असतील कारण का 12 बॉलमध्ये आता 39 धावा बनवायच्या होत्या. सामना थोडासा दूर जातोय कारण का त्याचा एका बाजूने गोलंदाजी खूप चांगली होती कारण का फर्स्ट इनिंगमध्ये 50 कंप्लीट 50 धावा अशा बनवल्या. 51 धावा बनवल्या 52 धावा बनवायच्या असताना बॅकफुटला जातोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू या दरम्यान स्फेर येतोय. अवांतर धाव येते. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या अजून जाईल 1 ने पुढे. पलकावरती एकूण धावा येत येतील 14 धावा. प्रतिमेश स्ट्रायकरला फलंदाज. शॉर्ट पिच आहे ऑन साईडला पूल केला. मिस टायमिंग आहे. झेल ड्रॉप झालाय तोपर्यंत एकच धाव. 2 धावा कदाचित होऊ शकल्या असत्या तर एकच धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या अजून जाते 1 ने पुढे. 15 धावा पलकावरती येतात. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या षटकापासून मात्र या दरम्यान खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी कारण का बेवनने फक्त 5च धावा खर्च केल्या. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8च धावा आल्या. चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत सचिन इलेव्हनना बिर्ला टीमच्या माध्यमातून केला जातोय. साईडला डीप मध्ये जातोय तोपर्यंत सिंगल झाली. कंप्लीट होण्याचा प्रयत्न केला खूप वेगाने. अजून 2 धावा. 2 धाव्याने संघाची धावसंख्या अजून 2 ने जाते पुढे. पलकावरती एकूण धावा येतील 17 बनवायचे असताना 52. एकही षटकार किंवा चौकार आतापर्यंत येत नाहीये. अजून एक धाव. सिंगल डबलने इथं मात्र फरक पडणार नाहीये सचिन इलेव्हन बिर्ला टीमला कारण का लक्ष आता मात्र खूप मोठं झालंय. तर लक्षापर्यंत पोहोचायचं असेल तर इथं मात्र खूप सारा मोठा प्रयत्न करावा लागेल. षटकार चौकार मारावे नक्कीच मारावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. हा चेंडू या दरम्यान प्रॉपर टायमिंग झालं. चांगल्या प्रकारची इथं फलंदाजी प्रथमेश कडनं कारण का मोठ्या फटक्यांची गरज आहे. पहिला संघर्ष सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
24 धावा दापालकावरती येत आहेत. यापुढे सामना असेल राजा 11 डोंबिवली विपक्ष विक्री स्पोर्ट डोंबिवली या दोन टीम मध्ये. दोन्ही संघाच्या संघनायकांना लगेच यायचं आहे. धावा एकूण आतापर्यंत झाल्यात 24 धावा. 28 पाहिजे. राजा 11 डोंबिवली संघाचे संघनायक आले असेल तर आपण लगेचच जायचे आहे, जास्त वेळ न घेता. हा चेंडू या साठी एक मोठा फटका येतो, कारण 28 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलाय. षटकार 6 धावा. गुड शॉट. बापाला भिलच नाही, कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलच नाही. होता डोंबिवली फेमस आमचा एकच बाळू, होता डोंबिवली फेमस आमचा एक. क्या बात आहे. चांगलं संगीत आणि एका बाजूने चांगल्या प्रकारची फलंदाजी. रोहितच्या बाट पोहोचताना षटकार आला, कारण का 6 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या असताना पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 5 चेंडू आता मात्र 22 धावेची गरज आहे. 5 चेंडू 22 धावा असं समीकरण एवढं इझी नाही आहे, तर अवघडही नसेल. क्रिकेट आहे. या दरम्यान अतिरिक्त बाउन्सर आहे. नो बॉल मात्र स्क्वेलच्या 15 इशारा आमच्याकडे आलाय आणि अजून एक धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या झाली अजून एकने पुढे पलकावरती एकूण धावा येत नाही. 31 31 धावा अजून 21 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. विकेट टॉसला अजिबात महत्व नाही. चेंडू अजून एक स्फेअर चेंडू येतोय, म्हणजे इथनं दबाव आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये, कारण का अजूनही सामना बाकी आहे. कारण का येणारे चेंडू शिल्लक आहेत. इथनं या दरम्यान 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 बॉल मध्ये इथनं धावा बनवावा लागतील. सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 20 धावा. 5 चेंडू 20 धावा असं समीकरण. चेसिंग आहे कंपल्सरी. सामना जर जिंकायचा असेल, विखे प्रतिष्ठान डोंबिवली यंगस्टर संघाला त्या 20 धावा बनवावा लागतील. रोहितसाठी हा चेंडू बॅटच्या मधून खूप वेगाने जातोय. कीपरकडे या चेंडूची गरज होती, कारण का इथनं आता मात्र डॉट बॉल खूप महत्वाचा आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावा बनवाव्या लागतील 20. हा चेंडू या दरम्यान मात्र चुकीचा चेंडू होता. चेंडू खूप उशिरा हवेमध्ये गेला. बेवन जेल खाली जज करतोय आणि चूक नसेल. फलंदाज बाद. पीक विकेट. रोहित मैदानाच्या बाहेर. फक्त 3 चेंडू आणि 20 धावा आहेत. सामना मात्र खूप दूर गेलाय. विखे प्रतिष्ठान डोंबिवली विक्रमगिरी डोंबिवली संघाच्या माध्यमातून थोडासा परफॉर्मन्स चुकीचा झाला. चला राजा 11 डोंबिवली संघाच्या संघनायकाने लगेचच यायचं आहे. क्विक फास्ट संघाच्या संघनायकाने या, कारण का सामना झालाय कंप्लीट. संघाच्या संघनायकाने लगेचच यायचं आहे नाणेफेकीसाठी.
एकतर्फी सामना मात्र होतोय. हा षटकार येतोय, मात्र षटकारला आता मात्र महत्व नसेल. षटकार खूप आधी येणं गरजेचं होतं. आता मात्र सामना असा आता निसटलाय. सामना झाला कंप्लीट. या दरम्यान ही मॅच जिंकली मैदानाच्या आतमध्ये सचिन 11 बिर्ला टीमने हा सामना जिंकला. खूप चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला भेटला. होता डोंबिवली शहराचा बालू भाई या नावाचा होता रे या गावाचा विक्रांत या